नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे डस्टर आली होती इंजेक्टरच्या कामासाठी. गाडी मिसिंग करत होती, त्याच्यामुळे आपण 2 इंजेक्टर चेंज केलेत, नवीन टाकले. तर आता त्या इंजेक्टरचं कोडिंग करायचं आहे. तर ते कोडिंग कसं होतं तर ते आज पाहूया आपण व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी आपल्या जो स्कॅनर आहे हा आपण घेतला आहे लॉन्चचा 431 V4 घेतला आहे. तर याचं जे ॲडॅप्टर आहे तर ते इथं डस्टरमध्ये इथं बसतं आतमध्ये, ग्लोबॉक्सच्या आतमध्ये लोकेशन दिलेलं आहे त्याचं. त्याच्यानंतर ॲडॅप्टर लावल्यानंतर सगळ्यात आधी स्विच ऑन करायचं. स्विच ऑन झाल्यानंतर आपला स्कॅनर ऑन करून घ्यायचं. तर इथं लोकल डायग्नोसिसवर जायचं. त्याच्यानंतर आपली रेनॉल्टची डस्टर आहे तर रेनॉल्ट कंपनी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर ओके म्हणायचं. जो गाडीचा विन नंबर आहे स्कॅनर तो ॲटोमॅटिक घेतो. त्याच्यानंतर इथे ॲटोमॅटिकलीवर सर्च करायचं. या गोष्टी ऑन पाहिजेत तर येस करायचं, आपल्या ते ऑन होतं. त्याच्यानंतर डस्टर फेज 2. त्याच्यानंतर आपल्याला हेल्थ रिपोर्ट नको आहे गाडीचा, आपल्याला डायरेक्ट इंजेक्टरचे कोडिंग करायचे. तर सिस्टीम सिलेक्शनमध्ये जायचं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इथं सगळे जेवढे पण मॉड्यूल आहेत ते एवढे येऊन जातात. तर त्याच्यामध्ये आपल्याला इंजिन कंट्रोल मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन येते कंट्रोल मॉड्यूलबद्दल. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर आपण स्पेशल फंक्शनमध्ये जायचं आहे याच्यामध्ये. तर इथं खाली आल्यानंतर बघताल तर तुम्हाला सिलेंडर 1 इंजेक्टर कोड, सिलेंडर 2 इंजेक्टर कोड, सिलेंडर 3 इंजेक्टर कोड असे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण सगळ्यात आधी सिलेंडर 1 इंजेक्टर कोडवर क्लिक करणार. तर मेन म्हणजे डस्टरमध्ये जे इंजेक्टरचं कोडिंग आहे हे फ्लायव्हील साईडने असतं नंबर वाईज. म्हणजे फ्लायव्हील साईडने 1 2 3 4 चालू होतं. जनरली दुसऱ्या गाड्यांमध्ये हे आपलं टायमिंगच्या साईडने चालू होतं, पण डस्टर किंवा टेरानो ह्या गाड्यांमध्ये फ्लायव्हील साईडने होतं. तर आता हा पहिल्याचा इंजेक्टर कोड आहे. तर आपण हे इंजेक्टर कोड लिहून घेतलेले आहे आधीच, कारण इंजेक्टर लावल्यानंतर व्यवस्थित दिसत नाही. तर आपण पाहू शकता आता हा जो 1 नंबरचा इंजेक्टर, हा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा आणि 4 नंबरचा. तर आपण हा जो 1 नंबरचा इंजेक्टर आहे त्याचा कोड इथं टाकणार, जो की आहे A9KHGH. हा 6 अंकी कोड आहे. तर तो टाकल्यानंतर कन्फर्म करायचा आणि त्याच्यानंतर ओके. कमांड फिनिश म्हणून येतं, त्याच्यानंतर ओके. तर आपला पाहू शकता आता इंजेक्टर 1चं कोडिंग झालेलं आहे. तर ते क्रॉस चेक करून घ्यायचं व्यवस्थित. ओके म्हणायचं आणि इथं कोड येऊन जातो. जो आपला 1 नंबरचा कोड होता तोच कोड इथं आहे. म्हणजे आपलं कोडिंग व्यवस्थित झालेलं आहे. असंच बाकीच्या इंजेक्टर कोडिंग करायचं. बाकीचे राहिलेले जे 3 आहेत इंजेक्टर कोडिंग करून घ्यायचं. म्हणजे 4 इंजेक्टरचं कोडिंग झालं की त्याच्यानंतर परत एकदा इग्निशन ऑफ करायचं, परत ऑन करायचं. त्याच्यानंतर बॅक यायचं आणि इंजिन कंट्रोल मॉड्यूलमध्ये एकदा रीड DTC करायचं. इथं नो फॉल्ट कोड आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण गाडी स्टार्ट करणार आहेत. तर गाडी स्टार्ट करायची. पाहू शकता गाडी चालू झालेली आहे. तर इथं दाखवा की मीटरमध्ये आता कोणताही लाईट नाही आहे. आणि गाडी पण मिसिंग करत नाही आहे. तर या प्रकारे आपलं जे इंजेक्टर कोडिंग आहे हे प्रॉपर झालेलं आहे. आता जे गाडीचे पिकअप लॉस वगैरे झालं होतं तर ते 1 नंबर होणार आहे. थँक्यू.